माता वैष्णोदेवीची ही दिव्य गाथा. चला, श्रद्धा आणि रहस्याने भरलेला हा प्रवास सुरू करूया. लाखो लोकांचं हेच म्हणणं आहे की देवी स्वतः बोलावते तेव्हाच तिचं दर्शन होतं. तर आपली गोष्ट सुरू होते त्रेतायुगात, जेव्हा देवीने पहिलं बोलावणं पाठवलं. पृथ्वीवर अधर्म खूप वाढला होता आणि तेव्हा एका दिव्य शक्तीची मोठी गरज होती. तेव्हा 3 मोठ्या देवी एकत्र आल्या: महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली. आणि ह्याच एकत्रित तेजातून एका दिव्य कन्येचा जन्म झाला. तिचं नाव वैष्णवी. तर वैष्णवीने पृथ्वीवर अवतार का घेतला आणि तिचं नेमकं ध्येय काय होतं? तिचा जन्म झाला दक्षिण भारतात रत्नाकर सागर नावाच्या एका भक्ताच्या घरी. तिनं लहानपणीच ठरवलं होतं, लग्न करेन तर फक्त भगवान विष्णूंशीच. मग भगवान विष्णूंनी श्रीराम रूपात तिला वचन दिलं की ते कलियुगात तिला नक्की भेटतील. याच वचनामुळे सुरू झाला तिच्या तपश्चर्येचा आणि संकल्पाचा एक मोठा प्रवास. श्रीरामांच्या सांगण्यावरून वैष्णवी तपश्चर्येसाठी निघाली उत्तरेकडच्या त्रिकुटा पर्वतावर. तिथे तिनं एका लहान मुलीच्या रूपात श्रीधर नावाच्या गरीब ब्राह्मणाला भंडाऱ्यासाठी मदत केली. पण त्याच भंडाऱ्यात भैरवनाथ नावाच्या एका तांत्रिकाने देवीला वश करायचा प्रयत्न केला. आणि इथूनच सुरू झाला एक दिव्य पाठलाग, ज्याचा शेवट भैरवनाथाच्या वधाने झाला. वैष्णवी पळत होती आणि तिच्यामुळेच बाणगंगा, चरणपादुका आणि अर्धकुवारी गुहेसारखी पवित्र स्थळं तयार झाली. शेवटी गुहेचा तोंडाशी वैष्णवी थांबली आणि तिने महाकालीचं उग्र रूप धारण केलं. वध केल्यावर देवीने पश्चात्ताप करणाऱ्या भैरवनाथाला वरदान दिलं की तिची यात्रा त्याच्या दर्शनाशिवाय पूर्ण होणार नाही. आणि हीच गोष्ट आपल्याला घेऊन जाते त्या पवित्र गुहेकडे आणि आजच्या तीर्थयात्रेकडे. गुहेच्या आत देवी 3 स्वयंभू पिंडींच्या रूपात आहेत: महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती. ह्या 3ही पिंडी मिळून एक संपूर्ण शक्ती बनवतात, जी विश्वाचं संतुलन राखते. याचा अर्थ वाईटावर विजय मिळवणं पुरेसं नाही, पश्चातापालाही तितकंच महत्त्व आहे. म्हणून हा प्रश्न उरतोच, ही फक्त एक यात्रा आहे की स्वतःच्या आत डोकावण्याची संधी?